डॉक्टर अरुणाबा जाधव भटक्यांचे नेते नगरसेवक जामखेड यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्तांची घरगणना जनगणना उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विभागीय मुसाफिरी यात्रा नियोजन करण्यात आले आहे। भटके विमुक्त जातींची घरगणना झालीच पाहिजे, कारण भटके विमुक्तांच्या पालाची कुडाची कोपीची घरगणना होणार नाही। शासकीय घरगणनेच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये पालकुड कोपीचा रकानाच नाही, मग भटके विमुक्त या देशाचे नागरिक नाहीत का? यांची घरगणना होयाला नको का? आमचा सवाल आहे सरकारला। आमची पण घरगणना झाली पाहिजे। मुसाफिरी यात्रा जवळपास 8 जिल्ह्यातून 150 भटके विमुक्तांच्या गावांना स्पर्श करणार आहे। यावेळी डॉक्टर अरुणाबा जाधव भटके विमुक्त नेते तथा नगरसेवक जामखेड, ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, बापूसाहेब ओवळ, संतोष चव्हाण, रेश्मा बागवान, ललिता पवार, भक्ती पवार, कीर्ती पवार, भावी काटीकार, श्रुती थोरात, साहिल जाधव आदी उपस्थित होते। आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असा तिचा हा यात्रेचा प्रवास आहे। म्हणजे 4 झोनमध्ये ती यात्रा जाणार आहे। 110 गावाला संपर्क करणार आहे। घरपोच मुक्काम ही यात्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि ही यात्रा जी आहे ती यात्रेमध्ये अनेक संस्था, संघटना, व्यक्ती, समाज कुणी पण सहभागी होऊ शकतो। याला कुठल्याही पद्धतीचा पक्षाचा वगैरे काही बॅनर नाहीये, पण ही सगळी जी यात्रा आहे ती भटकीमुक्त समाजाच्या हितासाठी आणि भल्यासाठी आहे। सध्याची परिस्थिती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। हा समाज काय जीवन जगतोय, काय परिस्थितीमध्ये आहे। एका बाजूला पालातल्या माणसाचं मतदान चालतं, परंतु पालाची जनगणना होणार नाही। ही किती दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। या ठिकाणी 78 वर्षानंतर जर या देशामधल्या भटकीमुक्तांना जाळायला जागा आणि पुरायला जागा नसेल, तर इथल्या राज्यकर्त्यांनी आम्हाला फक्त मताचा वापर केला, निवडून गेले, आमदार झाले, खासदार झाले, सभापती झाले, परंतु आमचे प्रश्न कोणी सोडले नाही। म्हणजे खरं वास्तव या देशाच्या पंतप्रधानांच्या समोर आणण्यासाठी, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या समोर आणण्यासाठी या ठिकाणी ही यात्रा सुरुवात झालेली आहे। ही मुसाफिर यात्रा शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे आणि सतत इथल्या भटकीमुक्त समाजाच्या हक्कासाठी, अधिकारासाठी संघर्ष करणार आहेत। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम भटकीमुक्त सरपंच करू शकतो, नगरसेवक करू शकतो, खासदार करू शकतो। या देशाचा राष्ट्रपती कोण करायचं ते ठरवू शकतो, त्याद्वारे देशाचा पंतप्रधान कोण करायचं ते ठरवू शकतो। त्या पालातल्या माणसाचं मतदान चालतं, परंतु त्या पालाची जनगणना होत नाहीये। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने, तमाम भटकीमुक्त समाजातल्या तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची मागणी समोर आली की या भटकीमुक्त समाजाची पालाची जनगणना, घरगणना झाली पाहिजे आणि त्याचबरोबर भटकीमुक्त समाजाची सेपरेट जनगणना झाली पाहिजे। यासाठी पालावर, वाडीवर, वस्तीवर त्या ठिकाणी जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत। आणि इथल्या केंद्र सरकारला, इथल्या महाराष्ट्र सरकारला आम्ही या ठिकाणी विनंती करणार आहोत की जशी बाकीच्यांच्या घराची जनगणना होती, पाल हे भटकीमुक्तांचं घर आहे, आमची सेपरेट जनगणना झाली पाहिजे। या मागणीसाठी जनजागृती करण्यासाठी आमच्या भाषेतला, भटकेमुक्त समाजातल्या भाषेतला मुसाफिरी नावाचा जो शब्द आहे, मुसाफिरी करणे म्हणजे फिरून येणे, भटकंती करून येणे, उपजीविकेसाठी फिरणे, हा आमच्या भटकीमुक्त समाजातला मुसाफिरी हा शब्द आहे। आणि तो शब्द घेऊन आमच्या भाषेतला, आमच्या समाजातला शब्द घेऊन या ठिकाणी 3 दगडाच्या चुलीच्या भाऊबंदामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी दिनांक 5 तारखेला जून रोजी या ठिकाणी खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणाहून आम्ही असणाऱ्या भटकीमुक्त समाजाच्या वस्तीवरून या ठिकाणी पालावून मदारी समाजाच्या पालावून निघणार आहोत। ही आमची यात्रा नगर जिल्हा, त्याचबरोबर पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, जालना, बीड आणि या ठिकाणी औरंगाबाद या ठिकाणी जाणार आहे। आम्ही पालावर जाऊन, छपरावरती जाऊन, भटक्यांच्या वस्ती जाऊन तिथंच राहणार, तिथंच खाणार, तिथंच झोपणार आणि तिथली सगळी वास्तव, सगळी व्यवस्था इथल्या राज्यकर्त्यांना,
या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर या देशाच्या राष्ट्रपती मुर्मू यांना या ठिकाणी आम्ही सगळे आमची भावना कळवणार आहोत. त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी निघालो. आम्हाला ह्या सगळ्या यात्रेमध्ये आमच्या सोबतचे सर्व सहकारी असणार आहेत. दिनांक 15 जून 2026 रोजी महाराष्ट्रामध्ये भटकंती करणारा भटकीमुक्त समाज पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, या भागामध्ये आपल्या वेगवेगळ्या खरं तर कला दाखवून मनोरंजन करून आपली स्वतःची उपजीविका भागवत आहे. खरं तर आज देशामध्ये घरगणना चालू आहे. ज्या लोकांना घरं आहेत की त्यांची घरगणना होते, परंतु ज्यांना घरच नाही त्यांची घरगणना कशी होणार आहे हा सवाल विचारण्यासाठी आम्ही ॲडव्होकेट डॉक्टर अरुणाबा जाधव भटक्यांचे नेते, जामखेडचे नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही मशापुरी यात्रा घेऊन आम्ही निघणार आहे. प्रत्येक वाडीवर, वस्तीवर, पालामध्ये आम्ही जाऊन खरं तर आम्ही सरकारला संदेश देणार आहे की ज्यांना घरं आहेत त्यांची घरगणना होईनच, परंतु ज्यांना पाल आहे, ज्यांना कुडाचं घर आहे, ज्यांना छपराचं घर आहे, खरं तर याची पण जनगणना झाली पाहिजे. आणि याची जनगणना याच्यासाठी करा की त्यांची खरं तर घरगणना झाली पाहिजे, याच्यासाठी घरगणना करा की त्याची जनगणना झाली पाहिजे. आणि जनगणना झाल्यानंतर खरं तर या भटक्यांसाठी जो काय बजेट आहे, त्यांच्या काय ज्या कल्याणकारी योजना खरं तर यांच्यासाठी खरं तर त्याचा विचार चांगला होईल, याच्यासाठी खरं तर आम्ही ही मशापुरी खरं तर यात्रा घेऊन चाललेलो आहे. सुरुवात त्याची अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जी खर्डा हे ऐतिहासिक गाव आहे, त्या ऐतिहासिक गावापासून खरं तर ही सुरुवात होणार आहे. जवळपास 8 जिल्ह्यामधून खरं तर ही मशापुरी यात्रा निघणार आहे. याच्यामध्ये कितीतरी गावाला आम्ही स्पर्श करणार आहे आणि याच्यातून खरं तर सरकारला संदेश देणार आहे की ज्यांना पाल आहे त्या पालातल्या खरं तर समाजाची घरगणना झाली पाहिजे, जनगणना झाली पाहिजे. खरं तर या आजच्या पत्रकार परिषदेला या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, माता भगिनी खरं तर उपस्थित आहे. खरं तर आपण मीडियावाले बांधव पण उपस्थित आहे, छायाचित्रकारीण, पत्रकार आपण हे या ठिकाणी खरं तर उपस्थित आहे. तुमचं सर्वांचं मी भटकीमुक्त समाज संघटनेच्या वतीने खरं तर भटकीमुक्त समाजाच्या वतीने आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. आम्ही या ठिकाणी मुसाफिरी यात्रा काढत आहोत. खरं तर 1871 सालच्या गुन्हेगारी कायद्यामुळं भटकीमुक्त अगोदरच जन्मजात गुन्हेगार म्हणून संबोधला गेला आहे. एकतर त्याच्यानंतर भारत देश स्वतंत्र होऊन 5 वर्षानंतर त्याला स्वातंत्र्य मिळाले आणि तरीही त्याला आजही एक मी स्वतः भटकीमुक्त आहे आणि या देशाचा नागरिक आहे हे सिद्ध करण्यासाठी धडपडावं लागते. आम्ही जेव्हा संधी अधिकारी या ठिकाणचे बांगर साहेब तहसीलदार यांच्याकडे गेलो होतो, आमचं शिष्टमंडळ, त्यांच्याशी चर्चा केली की भटकीमुक्तांचे बऱ्याच ठिकाणी घरं नसतात, त्यांचे पाल आहेत, कोप्या आहेत, कोणाची घरं आहेत, तर त्यांच्या घराची नोंदणी होणार का? तर त्यांनी चौकशी करून सांगितलं की यांचं ऑप्शन नाहीये त्याच्यामध्ये, त्या ठाकाण्यामध्ये किंवा त्या फॉर्ममध्ये यांचं ऑप्शनच नाहीये. तर मग ते या देशाचे नागरिक नाहीत का? त्यांच्या घराची गणना होणार नाही का? हा आमचा सवाल या ठिकाणी समस्त सरकारला आहे. तर आम्ही समस्त जवळ सकल सर्व 42 जातीचे जे भटकीमुक्त समाज आहे त्या समाजाच्या सोबत आम्ही या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यांना त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी हितगुज करून आम्ही ही मुसाफिरी यात्रा काढत आहोत. मुसाफिरी हा शब्द देखील फार इंग्रजांच्या काळातला आहे. इंग्रज जेव्हा या भटकीमुक्तांना सेटलमेंटमध्ये म्हणजे खुल्या कारागृहामध्ये डांबून ठेवायचे तेव्हा त्यांचं रजिस्टर नोंदणी होत असायची आणि त्या रजिस्टरला मुसाफिरी रजिस्टर अशा प्रकारचं एक नाव असायचं. आणि हे ह्या गावावरून त्या गावी गेले तर त्याच्या एक नोंदी असायच्या, म्हणून त्याला मुसाफिरी रजिस्टर म्हणतात. म्हणून तो शब्द आम्ही काढून या ठिकाणी मुसाफिरी यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट अरुणराव जाधव जे भटकीमुक्तांचे नेते आहेत, राज्यभर ते दौरा काढत आहेत, परंतु आम्ही जी सुरुवात म्हणून एक पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ही यात्रा जाणार आहे. पालावरती जाणार आहे, कोपीवरती जाणार आहे, वस्त्यावरती जाणार आहे आणि कार्यकर्ते त्याच ठिकाणी मुक्काम करून त्यांचं प्रबोधन करून त्यांना घरगणना कशी महत्वाची आहे, जनगणना कशी महत्वाची आहे हे सांगणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही हा दौरा 5 जून पासून सुरू करत आहोत. धन्यवाद. आज लोक जनगणनेसाठी जात आहेत, जाताना तिथं पालात लोक आहेत का? मग जर जनगणना करतोय तर ते जे भटकंती करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेले तर त्यांची जनगणना कशी होईल हा पण सरकारने विचार करावा. आणि घरगणना करता वेळेस त्यांना जो नंबर देतात, घरावर जो
नंबर टाकता, तर तो पालावर कसा टाकेल बाबा? हा जर पालावर टाकला तर तो उचलल्या पण जातो, ते पाल पुसल्या पण जातं पावसात. त्यांची काय परिस्थिती आहे ही सगळी आम्ही या मुसाफिर यात्रेतून आपण आपल्या समोर आम्ही सगळं मांडणार आहे. तर सरकारला एवढीच विनंती आहे, जनगणना आणि घरगणना भटक्या मुक्तांची झाली पाहिजे. धन्यवाद.